हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. आजच्या डाऊट सेशनमध्ये आपण सॉलिड स्टेटचे 6 डाऊट्स डिस्कस करूयात. तर ते 6 डाऊट्स ह्या सिक्वेन्समध्ये डिस्कस केले जातील. हे 6 प्रश्न तुम्ही एक क्विक लुक घेऊ शकता. आपण जाऊयात पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न काय आहे? द नंबर ऑफ ॲटम्स इन 100 ग्रॅम ऑफ FCC क्रिस्टल विथ डेन्सिटी रो इक्वल टू 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अँड सेल एज ॲज 200 पिकोमीटर इज. तर ते काय म्हणतात? FCC क्रिस्टल. FCC क्रिस्टल म्हणजे Z इज इक्वल्स टू काय आहे आपला 4. ठीक आहे. Z इक्वल टू 4. आता ते काय म्हणतायत आपल्याला की 100 ग्रॅमच्या सॅम्पलमध्ये 100 ग्रॅमच्या सॅम्पलमध्ये एक्स नंबर ऑफ ॲटम असतील, बरोबर. एक्स नंबर ऑफ ॲटम. तर तो एक्स फाइंड करायचा आपल्याला. हा एक्स फाइंड करायचा आपल्याला. आपण काय करूयात, आपण एका युनिट सेलचं मास ऑफ 1 युनिट मास ऑफ 1 युनिट सेल मास ऑफ 1 युनिट सेल फाइंड करू. मास ऑफ 1 युनिट सेल सांगा. मास ऑफ 1 युनिट सेल दॅट इज इक्वल टू मास ऑफ 4 ॲटम्स. मास ऑफ 4 ॲटम्स. कारण की एका युनिट सेलमध्ये 4 ॲटम आहेत. एका युनिट सेलमध्ये 4 ॲटम आहेत. तर झेडचा अर्थ तोच असतो. बरोबर. म्हणजे मास ऑफ युनिट सेल मास ऑफ 1 युनिट सेल इज इक्वल्स टू मास ऑफ 4 ॲटम्स. बरोबर. तो काढू आपण. आपल्याला काय माहिती डेन्सिटी इज इक्वल्स टू मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी त्यांनी स्वतःहून देऊन ठेवली आहे. व्हॉल्यूम. बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे? फक्त मास काढायचा आहे. तो मास काय असणार आहे? मास इक्वल्स टू त्या एका पर्टिक्युलर युनिट सेलचा मास इज इक्वल्स टू डेन्सिटी. किती दिली त्यांनी? 10 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय दिलं त्यांनी? व्हॉल्यूम नाही दिला बेसिकली त्यांनी एज लेंथ दिली दॅट इज 200 पिकोमीटर. म्हणजे मी त्याला असं करतो 200 इंटू पिकोमीटर. पिकोमीटरमध्ये पीचा अर्थ 10⁻12 मीटर, बरोबर की नाही? त्याला असं लिहितो आपण. तर त्यातून काय करतो, मला इथं 10⁻10 इथं लिहितो. याचा क्यूब करतो आणि 10⁻2 मीटर दॅट इज सेंटीमीटर क्यूब. बरोबर. याचा सेंटीमीटर क्यूब केलं. ठीक आहे. सो मास काय येतो आपला? मास काय येईल आपला? 10 इंटू 200 आतमध्ये जर का कॅल्क्युलेट केलं 10⁻8 2चा क्यूब 8 येऊन जाईल आणि हे 10⁻8चा क्यूब 10⁻24. बरोबर. म्हणजे आपला मास काय येतो ॲट दी एंड? मास काय येतोय? एका युनिट सेलचा मास किती येतो आपला? 8 इंटू 10⁻23 ग्राम. ठीक आहे. हा मास आला आपला. एका युनिट सेलचा मास आहे. आता साधं कॅल्क्युलेशन आहे. आपण इथं काय बोललो? या स्टेटमेंटमध्ये आपण काय बोललो? एका युनिट सेलचा मास म्हणजे 4 ॲटम्सचा. बरोबर. मग आपल्याला आता इथून समजतं की 4 ॲटम्स करस्पॉन्ड्स टू 8 इंटू 10⁻23 ग्राम. मग एक्स ॲटम्स विल करस्पॉन्ड टू 100 ग्रॅम, जो की आपला सॅम्पलचा वेट आहे. बरोबर. म्हणजे काय येईल? एक्स इज इक्वल्स टू 4 इंटू 100 बाय 8 इंटू 10⁻23 दॅट इज इक्वल टू 10⁻25 बाय 8 बाय 2 दॅट इज 0.5 इंटू 10⁻25 इतके. बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय आहे? बी. इतके नंबर ऑफ ॲटम आहेत. ओके. ही कंडिशन आपण लक्षात ठेवायची. असं प्रोपोर्शनॅलिटीने गेलो आपण. ओके. पण पुढच्या प्रश्नावरती जाऊया. व्हॉट इज द मास ऑफ सोल्यूट? मास ऑफ सोल्यूट ज्याचा मोलार मास आहे 39 इन 56 ग्रॅम ऑफ बेन्झीन इफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन बेन्झीन इज 0.2. बरोबर. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की ते काय म्हणतात? मास ऑफ सोल्यूट फाइंड करा. मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. पण त्यांनी आपल्याला काय दिलंय? त्यांनी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट दिलंय. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे त्यांनी x2 दिलंय आणि आपल्याला माहिती आहे x2 त्यांनी दिलाय 0.2. पण आपल्याला माहिती आहे की x2 इज नथिंग बट n2 बाय n1 प्लस n2. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे, आता आपण n1 काढूया. n1 काय असणार आहे? 156. म्हणजे आपलं 1 म्हणजे काय? 1 करस्पॉन्ड्स टू सॉल्व्हंट. n1 म्हणजे सॉल्व्हंट आणि n2 म्हणजे 1 करस्पॉन्ड्स टू सॉल्व्हंट. हे लक्षात ठेवा. कधी आपल्याला कन्फ्यूज होतो. 1 करस्पॉन्ड्स टू सॉल्व्हंट कारण की आपण आधी सॉल्व्हंट घेतो आणि 2 करस्पॉन्ड्स टू सॉल्यूट. ठीक आहे. कारण की आपण सॉल्यूट नंतर घेतो. बरोबर. म्हणून सो 156 हा बेन्झीनचा आपल्याला दिलेला मास आहे आणि बेन्झीनचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते काय असतं? C6H6 असतं. बरोबर. दॅट इज 72. 12 6 72 प्लस 6 इज इक्वल्स टू 78 ग्रॅम. बरोबर. आपल्याला पाहूनच समजतं की N1 हा बेसिकली 2 मोल आहे.
ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, N1 आपला 2 मोल आला. आता आपल्याला N2 काढायचं आहे. N2 काय असणार आहे, N2 आपल्याला मास माहित नाही, आपल्याला मासच तर काढायचं आहे. त्याला आपण एक्स कन्सिडर करूयात. ठीक आहे. सो एक्स त्यांनी मोलार मास तर त्यांनी देऊन ठेवला इथं. मोलार मास काय दिलाय त्यांनी, मोलार मास दिलाय 39. सो मी इथे ठेवून दिला. ठीक आहे. तर आता आपण कॅल्क्युलेट करूयात सिम्पली. तर त्यांनी x2 देऊन ठेवलाय 0.2. सो मी इथे लिहितो तो 0.2 दॅट इज इक्वल टू N2 दॅट इज x/39 डिवाइड बाय N1 दॅट इज 2 प्लस x/39. आता याला मी प्रॉपर सॉल्व करतो डिनॉमिनेटरला, तर काय दिसेल ते 0.2 इज इक्वल्स टू x बाय 2 इंटू 39 काय येतो 1878 प्लस x. ठीक आहे. आणि 39 कॅन्सल. आता याला अजून थोडं पुढे सिम्प्लिफाय केलं तर हे कसं दिसेल, 2 इंटू 78 प्लस 2x इज इक्वल्स टू 10x. बेसिकली मी सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे. तर ते काय येईल, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 8x इज इक्वल्स टू 2 इंटू 78. ओके. मग x काय येईल, 2 इंटू 78/8 दॅट इज x इज इक्वल्स टू 78/4 दॅट इज 4 1 जा 4 9 जा 36 4 5 जा 20. ठीक आहे. सो 19.5 ग्रॅम असं उत्तर येतं. ठीक आहे. सो मास ऑफ सोल्यूट काय आला आपला 19.5 ग्रॅम. ओके. असं जायचं होतं ते. ठीक आहे. जाऊयात नेक्स्ट प्रश्नावरती. अ सॅम्पल ऑफ अन एलिमेंट occurring in BCC structure has 12.08 into 10 raised to 23 unit cells. The total number of atoms of the element in this sample will be. ठीक. ओके. सो ते काय म्हणतात की एक सॅम्पल आहे, माहित नाही किती ग्रॅमचं, पण ते काय म्हणतात ते सॅम्पल बेसिकली 12.08 इंटू 10 रेस टू 23 युनिट सेल्स इतकं आहे. म्हणजे इतके युनिट सेल्स आहेत त्या सॅम्पलमध्ये. बरं. आणि ते हे पण सांगतात की तो जो युनिट सेल आहे त्याचा टाईप कोणता आहे, त्या युनिट सेलचा टाईप कोणता आहे, तो बीसीसी स्ट्रक्चर आहे. बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याचा झेड काय असणार आहे आपला 2 असणार. ठीक आहे. आता ते काय म्हणतात, द टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट इन दिस सॅम्पल विल बी. ठीक आहे. तर त्या सॅम्पल आता बघा, आता आपल्याला टोटल नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत ना. टोटल नंबर ऑफ ॲटम्स मी एक्स पकडतो. टोटल नंबर ऑफ ॲटम्स, टोटल नंबर ऑफ ॲटम्स ह्याला मी एक्स पकडतो त्या सॅम्पलमध्ये. त्यांनी सॅम्पल डायरेक्टली देऊन ठेवला की त्या सॅम्पलमध्ये 12.08 इंटू 10 रेस टू 23 युनिट सेल आहे. पण त्यांनी अजून एक इन्फॉर्मेशन दिली की तो बीसीसी स्ट्रक्चर आहे. मग बीसीसी स्ट्रक्चर याचा असा अर्थ आहे की एका युनिट सेलमध्ये पर वन युनिट सेल दोन हे असणार. झेडचा काय अर्थ असतो, एका युनिट सेलमध्ये दोन, म्हणजे आपण असं समजतो ना त्याला, एका युनिट सेलमध्ये झेड इज इक्वल्स टू 2 म्हणजे काय, 1 युनिट सेल करस्पॉन्ड्स टू 2 ॲटम्स. बरोबर. पण आपल्या सॅम्पलमध्ये किती आहेत, आपल्या सॅम्पलमध्ये तर 12.08 इंटू 10 रेस टू 23 युनिट सेल्स आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये तर एक्स ॲटम्स असतील, तेच तर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग काय येईल, एक्सची व्हॅल्यू काय येईल, दुप्पट होईल याचं. काय येईल 24.16 इंटू 10 रेस टू 23 ॲटम्स, एवढे ॲटम्स असतील. बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय येईल, ए ऑप्शन करेक्ट. बरोबर. हेच जर का तिथं असलं असतं, हा साधा सिंपल क्युबिक असला असता, तर जितके युनिट सेल्स तितकेच नंबर ऑफ ॲटम, बिकॉज पर युनिट सेल सिंपल क्युबिक असेल तर 1. हेच जर का एफसीसी असलं असतं तर त्याच्या 4 टाइम्स झालं असतं, म्हणजे 24.16चा पण दुप्पट. ठीक आहे. जाऊयात आपण नेक्स्ट प्रश्नावरती जाऊयात. साधा प्रपोर्शनॅलिटीने सॉल्व्ह केला आपण हा प्रश्न. ठीक आहे. Aluminum crystallizes in cubic closed packed structure with unit cell edge length of 353.6 picometer. How many unit cells are there in 1 centimeter cube of aluminum? ठीक आहे. तर पहिले तर ते काय बोलतात की एज लेंथ त्यांनी देऊन ठेवली आहे 353.6 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. ठीक आहे. एवढी देऊन ठेवली आहे त्यांनी. ओके. आता ते काय म्हणतात की 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये एक्स युनिट सेल्स आहेत.
तर तो एक्स फाइंड करा. एक्स युनिट सेल्स 1 सेंटीमीटर क्यूब. मगाशी काय होतं, मगाच्या प्रश्नामध्ये हे बघा, ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलेलं, सॅम्पलचा मास दिलेला, बरोबर. सॅम्पलचा मास दिलेला आणि सॅम्पलचा मास दिलेला आणि नंबर ऑफ ॲटम्स विचारलेले. ह्या केसमध्ये ते काय म्हणतात, ते सॅम्पलचा व्हॉल्यूम देतात आणि विचारतात नंबर ऑफ युनिट सेल्स. मग आपण काय करूयात, त्यांनी मग आपण काय करू, एका युनिट सेलचं व्हॉल्यूम फाइंड करूयात. एका युनिट सेलचं व्हॉल्यूम. एक तर आपल्याला माहिती आहे एका क्यूबचा त्यांनी एज लेंथ देऊन ठेवली. सो एका युनिट सेलचं व्हॉल्यूम काय असेल? व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल. तर किती असेल? तर इट विल बी 353.6. आता हे इथं सिन्स तिथं सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे, तर ह्याला पण मी सेंटीमीटर क्यूबमध्ये लिहायला प्रिफर करेल. तर 10⁻² ला मी 10⁻10 करतो. 10⁻² ला सेंटीमीटर करतो, ह्याचा क्यूब आणि इथं सेंटीमीटर क्यूब येऊन जाईल. ठीक आहे. आता आता आपण आता असा साधा विचार करणार, की एका युनिट सेलचं व्हॉल्यूम इतकं आहे, बरोबर? आणि 1 सेंटीमीटर क्यूब इतक्या व्हॉल्यूममध्ये किती युनिट सेल असतील? तर आपण साधं लॉजिक लावू शकतो, की एक्स युनिट सेल्स असतील, की टोटल व्हॉल्यूम जो की आहे 1 सेंटीमीटर क्यूब डिव्हायडेड बाय एका युनिट सेलचं व्हॉल्यूम किती असतं? तर ते आहे 353.6 इंटू 10⁻10 चा क्यूब, बरोबर? ह्याचा सेंटीमीटर क्यूब म्हणजे सेंटीमीटर क्यूब, बरोबर? सो आपण साधं प्रोपोर्शनॅलिटी वापरलं, की नंबर ऑफ युनिट सेल्स काय असणार आहेत आपले बेसिकली ह्या केसमध्ये, की 1 सेंटीमीटर क्यूब डिव्हाइड बाय एका युनिट सेलचा व्हॉल्यूम किती? त्यांनी दिलंय किती? 1 सेंटीमीटर क्यूब दिलाय. पण एका युनिट सेलचा व्हॉल्यूम किती असतो? तो तर बेसिकली ए क्यूब आहे. तो आपण आता इथं कॅल्क्युलेट करूयात, बरोबर. पण आता आता तुम्ही म्हणाल, की हे कॅल्क्युलेशन जरा टफ आहे. आहेत ते टफ. हे बघा 353.6 इंटू 10⁻30. ठीक आहे. आणि ह्याचा इथं क्यूब आहे, बरोबर. आता तुम्ही ऑप्शन बघाल ना, तर सगळ्याचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सेम आहेत. ऑप्शनमध्ये सर्वांचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सेम आहेत. फक्त इनिशियल व्हॅल्यूज जे आहेत ना, ते फक्त डिफरंट आहेत. बरोबर. मग आपण काय करू, डायरेक्टली अप्रॉक्सिमेशन करून टाकू. ठीक आहे. खूप जास्ती पण नाही करायचं. पण बघा आता काय करायचं, हे 353.6 आहे ना, मी ह्याला 350च पकडतो. 350चा क्यूब पकडतो. बरोबर. 350चा क्यूब पकडला तरी इथं हा परत 10च आहे. ह्याला मी परत असं लिहू शकतो, बरोबर. 35 चा क्यूब इंटू 10 चा क्यूब. पण 10 चा क्यूब काय करणार आहे? फक्त ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच तर बदलणार आहे. मग मी ह्याला कन्सिडरच नाही करत. म्हणजे मी आता ह्याला फक्त असं लिहितो 1/35 चा क्यूब. मला फक्त एवढं कॅल्क्युलेट करायचं आहे. बास. फक्त एवढं कॅल्क्युलेट करायचं आहे मला. मग मी काय करतो 35 चा क्यूब, बरोबर. ते आपल्याला फाइंड करायचं. सो मी ह्याला आता असं लिहितो 1/7 इंटू 7 इंटू 7 आणि 5 इंटू 5 इंटू 5. ह्याला असं मी सिम्प्लिफाय करून एकदम आरामात सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. सो 1/7 चा क्यूब आहेच आहे. इंटू 1/5 किती असतो? 1/5 0.2. 0.2 ला 5 ने डिव्हाइड केलं तर 0.04. ठीक आहे. 0.04 ला परत 5 ने डिव्हाइड केलं तर 0.008. बरोबर. 0.2 ला 5 त्याला परत 5 ने डिव्हाइड केलं तर 0.04. त्याला परत 5 ने डिव्हाइड केलं तर काय येईल 0.008. बरोबर. असं केलं मी ते. ठीक आहे. मला फक्त एवढं इरेज करू दे. आता आता पुढं काय करायचं आहे आपल्याला 0.008 ला परत 3 वेळा 7 ने डिव्हाइड करायचं आहे बस. मग मी काय करणार याला 0.00 ह्याला मी असं लिहितो. असं नको. डेसिमलमध्ये कन्फ्यूज होत असेल तर असं लिहायचं. 8 इंटू 10⁻³ लिहून टाकायचं. आणि डिव्हाइडला 7 इंटू 7 इंटू 7. ठीक आहे. आता 8ला 7 ने डिव्हाइड केलं तर काय 8 वन जा 7 वन जा 7. परत 11 येईल. सो परत 7 वन जा 7. बरोबर. 10 येईल. परत 7 वन जा 7. ठीक आहे. आणि 30 उरला. सो 7 फोर जा 28. परत त्याला 7 ने डिव्हाइड करायचं. 1 7 तर गेला. मग परत काय येईल? 0.
परत 7 1 जा 7 44 7 6 जा 42 7 6 जा 42 परत 20 राहिला 7 2 जा 14 बरोबर परत 7 ने डिवाइड करा काय येईल याचं उत्तर तर इथं परत कन्फ्यूज होत असेल तर ह्याला असं लिहा थांबा इथं इथं दाखवतोय बघा याला कसं लिहाल तुम्ही 1.62 इंटू 10 रेस टू पॉवर इथं -3 होत आहेत आता इथं -4 करतो आणि याला 7 ने डिवाइड ठीक आहे सो काय येईल याचं उत्तर 0.7 जा 14 परत 22 उरला 7 3 जा 21 आणि असं काहीतरी होतं आणि 10 रेस टू -4 आहे ह्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कडे तुम्ही पाहूच नका तुम्हाला आता काय दिसतंय बेसिकली हे जे नेट कॅल्क्युलेशन आहे ना ते किती आले 0.23 आले बरोबर 0.23 तुमचं कॅल्क्युलेशन आलं पण तुम्ही हे पण बघा की इथं 353.6 त्याच्या क्यूबने डिवाइड करायचं होतं म्हणजे जास्ती नंबरने डिवाइड करायचं होतं पण आपण कशाने डिवाइड केलंय 350 म्हणजे 350 ने डिवाइड केलंय म्हणजे कमीने डिवाइड केलंय सो आपलं उत्तर थोडं जास्ती आलंय बट जास्तीने डिवाइड करायचं होतं दॅट इज 353 ने डिवाइड करायचं होतं सो उत्तर 0.23 पेक्षा कमी असणार आहे सो 0.23 पेक्षा कमी असणार एकच उत्तर आहे दॅट इज ए सो ए ऑप्शन करेक्ट आहे सो असंही जाऊ शकतं म्हणजे आपल्याला असं वाटतं ना आता ह्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर लागेल सो असे थोडेफार अप्रॉक्सिमेशन केले तर आता ह्या केसमध्ये कसे ऑप्शन्स दूर दूर होते सो आपलं हे चालून गेलं सो याचं उत्तर काय येतं ए आता इथं काय विचारतात अ मेटॅलिक एलिमेंट क्रिस्टलायझेस इन सिम्पल क्युबिक लॅटिस each length of the unit cell each edge length of the unit cell is 3 Armstrong. The density of the element is 8 gram per centimeter cube. Number of unit cells in 108 grams of metal is okay. तर त्यांनी एज लेंथ दिली दॅट इज 3 Armstrong म्हणजे 3 Armstrong म्हणजे 3 × 10⁻10 मीटर ठीक आहे मग ते काय म्हणतात त्यांनी डेन्सिटी देऊन ठेवली किती येते 8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ओके सिंपल क्युबिकमध्ये तो फॉर्म झाला क्रिस्टल लॅटिस म्हणजे याचा झेड इज इक्वल्स टू 1 आहे डायरेक्टली ठीक आहे पण त्यांनी त्याच्याबद्दल विचारलंच नाही ना की नंबर ऑफ ॲटम्स काय असतील त्यांनी डायरेक्टली त्यांनी आपल्याला फक्त नंबर ऑफ युनिट सेल्स विचारले बरोबर आणि ते काय म्हणतात आपल्याला की 108 ग्रामच्या सॅम्पलमध्ये तो जो काही क्रिस्टल लॅटिस आहे ना त्याच्या 108 ग्रामच्या सॅम्पलमध्ये एक्स नंबर ऑफ युनिट सेल असतात तर तो एक्स आपल्याला फाईंड करायचा ठीक आहे म्हणजे परत तेच झालं वेटच्या टर्ममध्ये दिले तर मग आपण काय करणार एका युनिट सेलचं आपण वेट काढणार टोटल वेट आपल्याला काढायचं टोटल वेटला एका वेटने डिवाइड करायचं जे काही येईल तो नंबर ऑफ युनिट सेल असेल बरोबर मग डायरेक्टली आता कॅल्क्युलेट करू आपल्याला काय माहिती डेन्सिटी इज इक्वल्स टू मास बाय व्हॉल्यूम बरोबर सो मास काय असणार आहे मास ऑफ 1 युनिट सेल काय असणार तो डेन्सिटी किती दिली त्यांनी 8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब इंटू 3 × 10⁻10 आहे त्याला मी असं करतो 3 × 10⁻8 करतो -2चा सेंटीमीटर क्यूब होऊन जाईल इथं क्यूब केलं आणि हा सेंटीमीटर क्यूब झाला ठीक आहे सेंटीमीटर क्यूब आता त्याचं उत्तर काय येईल 8 × 3चा क्यूब किती 27 × 10⁻24 ठीक आहे आणि हे मास आता हे इथंच कॅल्क्युलेट मल्टिप्लाय करून नका ठेवून देऊ कारण की हे तुमचं फायनल उत्तर नाही सो फायनल उत्तर नाही तोपर्यंत पूर्ण इथं कॅल्क्युलेशन करायचं नाही पुढं मे बी सिम्प्लिफाय होईल ना ते ठीक आहे आता ते काय म्हणतात की नंबर ऑफ युनिट सेल्स काढा तर तेच परत लॉजिक लावायचं की एका युनिट सेलचा मास ऑफ 1 युनिट सेल मास ऑफ 1 युनिट सेल 1 युनिट सेल that is equal to 8 into 27 into 10⁻24 ग्राम मग 100 ग्राम सॉरी 108 ग्राम मध्ये एक्स युनिट्स असतील बरोबर एक मिनिट उलट लिहिलं मी सॉरी उलट लिहिलं सो एक्स युनिट सेल्स एक्स युनिट सेल्स मिळून 108 ग्राम इतकं सॅम्पल बनवते बरोबर मग आता आपण काय लिहिणार याला एक्स इज इक्वल्स टू 108 बाय 8 into 27 into 10⁻24
ठीक आहे. आता ते काय येईल 108 बाय 8 इंटू 27 आणि वरती 10^24. आता याला आपण कॅल्क्युलेट करू तर काय येईल 54 बाय 4 27 9 6 जा 54 3 जा 27 3 2 जा 0.5 इंटू 10^24 असं उत्तर येतं. म्हणजेच काय 5 इंटू 10^23. तर हे काय हे बेसिकली नंबर ऑफ सेल्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय होती तुमची 5 इंटू 10^23. एक्स काय होता तुमचा नंबर ऑफ युनिट सेल्स. बरोबर नंबर ऑफ युनिट सेल्स. याचं उत्तर येतं सी. आता हे लक्षात ठेवा की इथं त्यांनी विचारलं काय इथं त्यांनी युनिट सेल्स विचारलेत. बरोबर. तो इथं सिंपल क्युबिक असू दे FCC असू दे काय BCC असू दे उत्तर सेमच असणार आहे. बरोबर का. जर का त्यांनी विचारलं असतं नंबर ऑफ ॲटम्स काय तर बेसिकली तुम्हाला त्याला झेडनी मल्टिप्लाय करावं लागलं असतं. ठीक आहे. सो ते लक्षात ठेवा की युनिट सेल्स विचारतायत का नंबर ऑफ ॲटम्स विचारतात त्या सॅम्पलमध्ये ते इम्पॉर्टंट आहे. आता ह्या केसमध्ये त्यांनी युनिट सेल्स बोललेत ना मग इथं कुठला पण टाइप असू दे फरक नाही पडत. ठीक आहे. आणि आता हा प्रश्न थोडा थेरॉटिकल आहे. हा लक्षात ठेवायचा. इथं ते काय म्हणतात स्ट्रक्चर ऑफ ZNS इज. तर हे लक्षात ठेवा तो फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होतो. त्याचा जो क्रिस्टल लॅटिस आहे तो FCC स्ट्रक्चरचा असतो. ठीक आहे. ह्याच्यात एक पॉइंट ऍड करतो मी की आता आपल्याला माहिती आहे हा ZNS आहे. तर बेसिकली हा anion फॉर्म करतो आणि हा कॅटायन फॉर्म करतो. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही लॅटिसमध्ये फॉर एनी लॅटिस पर anion 2 टेट्राहेड्रल वर्ड असतात. 2 टेट्राहेड्रल वर्ड आणि 1 ऑक्टाहेड्रल वर्ड असतो. बरोबर. तर ZNSच्या केसमध्ये फॉर ZNS मध्ये लक्षात ठेवा की झिंक ऑक्युपाईज हाफ ऑफ टेट्राहेड्रल हेल्थ. हाफ टेट्राहेड्रल वर्ड्स तो ऑक्युपाय करतो. टेट्राहेड्रल वर्ड्स हाफ टेट्राहेड्रल वर्ड्स ऑक्युपाय करतो तो. बरोबर. म्हणजे 2 असतात ना तो एकच ऑक्युपाय करतो. म्हणून आपण का बरोबर आहे ना. जर झिंकच्या पर सल्फाइड आयन 2 टेट्राहेड्रल वर्ड असतात. त्यातला तो एक ऑक्युपाय करतो म्हणून तो ZNS असा असतो तो फॉर्म्युला. बरोबर. आपल्याला माहिती आहे ना ते X आणि Y. आता जर का हा Y हा आपला anion असेल आणि X हा तुमचा कॅटायन असेल आणि जर का त्यांनी आपल्याला असं सांगितलं असेल की anion म्हणजे एक ह्याचा जो कॅटायन आहे तो कॅटायन जर का 2 टेट्राहेड्रल वर्ड्स ऑक्युपाय करत असेल तर ह्याचा फॉर्म्युला सांगा. टेट्राहेड्रल वर्ड्स ऑक्युपाय करत असेल तर त्याचा फॉर्म्युला सांगा असं म्हणतात ना. मग काय काय म्हणतो आपण ह्या केसमध्ये 2 कॅटायन ऑक्युपाय करतात पर एका anion. कारण की 2 टेट्राहेड्रल वर्ड ऑक्युपाय करतात पण 2 टेट्राहेड्रल वर्ड तर एका anion पासून 2 टेट्राहेड्रल वर्ड बनतात ना. म्हणून याचं उत्तर आपण X2Y लिहितो. पण ZNSच्या केसमध्ये तसं नाहीये. ZNSच्या केसमध्ये झिंक हा अर्धे टेट्राहेड्रल वर्ड्स ऑक्युपाय करतो. ठीक आहे. तर हे एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थँक यू.